जय शिवराय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतचा पाऊस हा सुद्धा बघणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं, भेंडवळची जी काही भविष्यवाणी आहे, जी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावची भविष्यवाणी मागील 70 वर्षापासून चालू आहे, यामध्ये काय सांगितलंय आणि आपल्या 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये काय सांगितलंय आणि महाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळ आहे कोणत्या आधारे, तर आंब्याच्या फुलोऱ्याच्या आधारे सांगणार आहे। तर यावरतीही आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात। पहिले आजच्या संध्याकाळी कुठे पाऊस असणार आहे याबद्दल स्पष्टता व्यक्त करूयात। तर मित्रांनो, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील भाग असेल, रिसोड परिसर असेल, अकोल्यात दक्षिणेकडील भाग असेल, बुलढाणा जिल्हा असेल, इकडे परभणी जिल्ह्यामध्ये काही उत्तरेकडील भागांना माजलगाव पट्टे, वडवणी पट्टा, त्याचबरोबर इकडे जिंतूर वगैरे, सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालन्यात मोजक्या ठिकाणी, परभणीमध्ये मोजक्या ठिकाणी, इकडे नांदेड वगैरे, अकोला, अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी अशा प्रकारचा हा पाऊस आज संध्याकाळी होणार आहे। आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आपण सर्वजण जे काही ऐकतात एवढेही आढळले नाहीत की मी 25% व्याप्ती सांगतो, हा सर्वदूर होणार नाही। काही काही ठिकाणी एवढ्या बिजावा असतात की लगे विषय असा वाटतं की लयच पाऊस पडेल, अशातली गोष्ट नसते। तुमच्या जनावरांचं, तुम्ही शेतामध्ये आहात, तुमच्या जनावरांचं, तुमचं स्वतःचं संरक्षण ह्या विजांपासून व्हावं किंवा पावसाच्या अवकाळीपणापासून व्हावं, गारपिटीपासून व्हावं, त्यामुळे पोटतिडकीनं ह्या व्हिडिओमध्ये सांगत असतो। त्यामुळे आजची रात्र अशी आहे, उद्या सुद्धा काय होणार आहे व्हिडिओच्या शेवटी पाहूयात। पण मान्सून बाबतमध्ये आज या व्हिडिओमध्ये आणखीन जे 5 मार्चला सांगितले, मागे सुद्धा सांगितले आणि आजही सांगतोय, ते मात्र तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि शेतकऱ्यांना फॉरवर्ड करून टाका, सगळ्यांना ते हा व्हिडिओ शेअर करून टाका आणि लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे। जून सर्वसाधारण सांगितलाय, चांगला सांगितलाय, जुलै हा मध्यम कमी सांगितलाय, सप्टेंबर ऑक्टोबर आणखीन कमी सांगितलंय आणि परतीच्या पावसामध्ये महापूर येईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मी तुम्हाला त्या दिवशी माहूर गडामध्ये ते सांगितलंय, 5 मार्च रिपोर्टमध्ये सांगितलं की यंदा दुष्काळ सांगितलंय ना, तर ढगफुटी दाखवणारच, महापूर होईल, पुरामुळे नुकसान होईल असं भेंडवळचं देखील भाकीत आलंय। आपलं देखील ते भाकीत 3 महिन्यापूर्वीच तुम्ही ऐकलंय। म्हणजे अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आपण देत आहोत आणि या पद्धतीनं आपला गेल्या वर्षीचा रिपोर्ट देखील पहा, त्यामध्येही सांगितले की अधिक पाऊस आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, पावसाचं गणित अल निनो आणि ला निनोवरती डिपेंड राहतं आणि त्यामुळे 10% पाऊस कमी आहे। पण कशा प्रकारचा कमी आहे हे लक्षपूर्वक ऐका। ला निनामुळे काय होते, पावसाची जी काही व्याप्ती आहे ती वाढते। जी व्याप्ती आज महाराष्ट्राला गेल्या वर्षी आपण पाहिलं 80%, 70%, 40% अशा पद्धतीने चालली, ती व्याप्ती 60%, 40% अशा प्रकारे, 50% अशा प्रकारे चालणार आहे। पण महाराष्ट्र कौराफ होणार आहे, विहिरींच्या तळ्याचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न मिटणार आहे। पण पाऊस ह्या वर्षी जो मागच्या गेल्या वर्षी 2025 मध्ये जसा दिवाळीच्या नंतरही चाललाय, ठीक आहे, तो ह्या वर्षी काय करणार आहे, परतीचा पाऊस दिवाळीच्या अगोदरच आवरून घेणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटेल की ज्यावेळेस कपाशी सारख्या पिकांना, कुठल्याही पिकांना पाणी द्यायची गरज नाही पडली, त्यामुळे तुमच्या विहिरीमध्ये पाणी जास्त काळ टिकतं आणि तुम्ही उन्हाळ्यातले पिकं घेताय, त्यामुळे तुम्हाला तो पाऊस जास्त वाटतोय। पण ह्या वर्षी तसं नाहीये, ह्या वर्षी दिवाळी नंतरही आहे, पण तो अवकाळीचा राहील, परतीचा प्रवास राहणार नाही, ठीक आहे। त्यामुळे फक्त एवढा अल निनोमध्ये बदल असतो, ला निनामध्ये बदल असतो आणि सुपर अल निनो तर नाहीच। मला अजूनही म्हणायचंय, तुमच्या जन्मल्यापासून कितीदा दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, पण त्यापेक्षाही जास्त व्हिडिओ सोशल मीडियावरती 1972चा दुष्काळ पडत गेल्या वर्षी सुद्धा होते, कोणाचे फोटो लावून होते, कुणाचे थंबनेल लावून होते, तुम्ही ते देखील पहा। त्यामुळे लक्षपूर्वक ऐकत चला की एवढाही बेकार काळ येणार नाहीये जेवढा बेकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला जातोय। आंब्याची फुलं, आंब्याचा फुलोरा, मागच्या 2 महिन्यापूर्वी तर जास्त आंबे खायला भेटतील, आंबेच नाही राहिले झाडाला वाऱ्यामुळे। अरे तुम्ही ज्या गोष्टीची तथ्यता सांगताय आणि 2-4 नमुने येतात कमेंटमध्ये, सांगतायत की असं झालंय, तसं झालंय, तुम्ही अमुक होऊ शकत नाही, तमुक होऊ शकतोय, मला कंपनीचा एजंट व्हायचंच नाहीये। त्यामुळे कुठल्याही तज्ञांची नावं कमेंटमध्ये करूच नका, ठीक आहे। ज्या आतापर्यंत जेवढे अंदाज दिलेत ना, ते स्वतः गॅरंटीचे दिलेत। ज्या दिवशी असं वाटलं नाही तुम्हाला की पाऊस नाही, त्या दिवशी मेघगर्जना दाखवले। काल 19 तारखेला सुद्धा अनेकांना वाटत नव्हतं की आपल्या इतक्या विजा चमकतील, त्या दाखवल्या। 25%ची व्याप्ती सांगितली, 25%च पडला, 75% भागांना तो पडलाच नाहीये। त्यामुळे इतका खात्रीशीर अंदाज जूनमध्ये सुद्धा द्यायचा आहे। तुम्ही जर अशा तऱ्हा करत राहिले तर जूनमध्ये मला थांबावं लागणार आहे आणि ऍप्लिकेशनवरती जास्त फोकस द्यावा लागणार आहे। तर आता उद्याच्या पावसाबद्दल बोलूयात। म्हणजे उद्याची जी काही 21 तारीख आहे, 21 तारखेचा पाऊस कोणत्या जिल्ह्याला राहील, लगन सारायचा का आहे, किती काळ सतर्क राहावं लागेल हे देखील लक्ष द्या। उद्या बेळगाव, हुबळी, कोल्हापूर भागामध्ये, सांगली, सोलापूरमध्ये 5-6च्या पुढे वातावरण ऍक्टिव्ह होईल, काही ठिकाणी लवकर ऍक्टिव्ह होईल
आणि हा पाऊस रात्री बेरात्री लातूरसह बीड जिल्ह्यामध्ये आगमन करेल। मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये 20-25 टक्केवारी घेऊन येणार आहे। दक्षिण महाराष्ट्राला दाग जास्त आहे। आजची संध्याकाळ सुद्धा 20 तारखेची तुम्हाला सांगितलंय की जळगाव पर्यंत मजल आहे, अहिल्यानगरमध्येही मजल आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग आहे, वैजापूर आहे उत्तर भाग, गंगापूरमध्ये मोजक्या ठिकाणी आहे, बीडमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, माजलगाव वडवणी पट्ट्यात आहे, गेवराईमध्ये आहे, अंबडमध्ये आहे, घनसावंगीमध्ये मोजक्या ठिकाणी आहे, बुलढाण्यामध्ये आहे, भोकरदन जाफराबाद तुरळक ठिकाणी आहे, अकोला अमरावती देखील भाग आहे। त्याचबरोबर आणखीन अमरावतीसह इकडे नांदेड वगैरे पट्ट्यात आहे, हिंगोलीमध्ये सुद्धा आहे। तर सरळ सरळ सांगायचे कालच्या भागामध्ये थोडी कमी अधिक प्रमाणामध्ये व्याप्ती आहे, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र। तर अशा प्रकारचा आहे। तर सगळ्यांना विनंती आहे फॉलो करून ठेवा, लाईव्हला येत राहा। जय शिवराय।